नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो अंडरस्टँड एम-पी-एस-सी या चॅनलवरती. आजपासून आपण महाराष्ट्राचे समाजसुधारक ही सीरीज सुरू करत आहोत. तर त्यातील पहिले जे समाजसुधारक आज आपण घेणार आहोत, ते आहेत जगन्नाथ शंकर शेट. तर चला मित्रांनो, आपण वेळ न गमावता आपण सुरुवात करूया. जगन्नाथ शंकर शेट यांचा जो कार्यकाळ आहे, तो आहे 1803 ते 1865 पर्यंत. त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे आचार्य अत्रे यांनी म्हटलं होतं आणि हा आय थिंक आपल्या कंबाईनचा पी-वाय-क्यू आहे हा. त्यांचा जन्म हा 10 फेब्रुवारी 1803ला मुरबाड, ठाणे या ठिकाणी झाला होता. त्यांचं जे नाव होतं म्हणजे आडनाव होतं, ते मुरकुटे असं होतं आधी. त्यांचे जे वडील होते, त्यांचा जवाहिरांचा व्यवसाय होता. त्यांनी आपण भूषवलेली पदे बघू, तर मुंबईच्या कायदे मंडळाचे ते पहिले महाराष्ट्रीयन सदस्य होते. मुंबई प्रांताच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. जस्टिस ऑफ पीस हा त्यांना खिताब मिळालेला होता. म्युनिसिपल कमिशनर सदस्य म्हणून ते काम करत होते आणि जे-आय-पी रेल्वेच्या संचालक मंडळावर ते सदस्य म्हणून होते. हे त्यांनी भूषवलेली पदे बघितली आपण. काय तर मुंबई कायदे मंडळाचे ते पहिले महाराष्ट्रीयन सदस्य, बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. जस्टिस ऑफ पीस हा त्यांना मिळालेला होता. म्युनिसिपल कमिशनर म्हणून सदस्य होते ते आणि जे-आय-पीच्या रेल्वे संचालक मंडळावर पण ते सदस्य होते. तर त्यांचं आपण आज शैक्षणिक कार्य बघू. 1822 या साली त्यांनी मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना केली. तेव्हा मुंबईचे जे गव्हर्नर होते एलिफन्स्टन यांचे त्यांना सहकार्य लाभले होते. भारतीय माणसाने मुंबईत स्थापन केलेली ही पहिली संस्था होती. त्यानंतर एलिफन्स्टन हायस्कूल 1824 मध्ये सुरू करण्यात आलं. तसेच एलिफन्स्टन महाविद्यालय 1834 मध्ये पण सुरू करण्यात आले. आता राज्यसेवेला एक प्रश्न आला होता, की त्यांनी म्हणजे खूप सारी देणगी दिली होती. एलिफन्स्टन हायस्कूलसाठी आणि एलिफन्स्टन महाविद्यालयासाठी. तर त्यातून तो प्रश्न तो सुटत होता. ठीक आहे. आता बघा 1845 त्यामध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. तर रॉबर्ट ग्रँट याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला हे स्थापना केलेली दिसते. 1861 मध्ये याच कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण हे मराठीतून सुद्धा शिकवण्याची त्यांनी व्यवस्था केली. कधी तर 1861 मध्ये आणि 1845ला ग्रँट मेडिकल कॉलेज. तसेच जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे हॉस्पिटलच्या उभारणीत पुढाकार होता. आज जे मुंबईमध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे. ठीक आहे. तर 1857 मध्ये द जगन्नाथ शंकर सेट फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूल हे सुद्धा त्यांनी सुरू केले. तसेच स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1845ला जी स्थापन करण्यात आली, त्यात पण यांचे सहकार्य होतं. ही जी संस्था होती ती मेनली कोणाकोणाची होती, तर दादाभाई नौरोजी होते, भाऊ दाजी लाड होते, विश्वनाथ मंडलिक होते. यांनी त्याची स्थापना केली होती. तसेच 1855ला त्यांनी मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय स्थापन केले आणि मुंबईत डेव्हिड ससून या ग्रंथालयाची सुद्धा त्यांनी स्थापना केली. हे आपण शैक्षणिक कार्य होते त्यांचे. आता आपण बघू समोरचं, ते म्हणजे स्त्री शिक्षण. तर स्त्री शिक्षणासाठी त्यांनी मुंबईमध्ये स्वतःच्या वाड्यातच मुलींसाठी हायस्कूल काढलं. ओके. त्याच्यानंतर सतीप्रथा बंद करण्यासाठी त्यांनी 18 जून 1823ला ब्रिटिश पार्लमेंटला जो अर्ज केला होता, त्यामध्ये राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेट यांच्या त्यामध्ये सह्या होत्या. ठीक आहे. हा प्रश्न येऊन गेलेला पी-वाय-क्यू आहे. आता आपण त्यांचं राजकीय कार्य बघू. तर बॉम्बे असोसिएशन नावाची जी संस्था होती, ती 26 ऑगस्ट 1852ला स्थापली गेली. त्याचे जे अध्यक्ष होते, ते होते नाना शंकर शेठ आणि त्या संस्थेचा उद्देश होता, की मुंबई इलाख्याच्या गरजांची चौकशी करून देशाची सुधारणा करण्यास आणि लोकांची कल्याणवृद्धी करण्यास आवश्यक उपाय हे आपण सरकारला कळवू, या संस्थेच्या माध्यमातून. हे त्याचं हे होतं आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, इतर कार्य बघू. जसे की भायखळा येथे राणीचा बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्यांनी सुरू केले. तसेच स्मॉल कॉज कोर्टातील खटले चालवण्याचा अधिकार वकिलांना सुद्धा मिळवून दिला. म्हणजे आधी तिथं फक्त बॅरिस्टर जे लोकं होते, फक्त तेच लढवू शकत होते खटले. जे लहान-लहान म्हणजे वकील होते, म्हणजे त्यांना त्यांना ते ज्यांच्याकडे बॅरिस्टरची पदवी होती, ते लढवू शकत नव्हते. ठीक आहे. तसेच कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत त्यांचं खूप मोठं योगदान होतं. हॉर्टिकल्चर व जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. तसेच बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीसुद्धा त्यांनी काढली होती.
आपल्याला आठवते. ते जे 1906 मध्ये जेव्हा स्वदेशी चळवळ सुरू केली होती, तेव्हा आपण चिदंबरम पिल्लई यांनी तिथं तामिळनाडूमध्ये सुरू केली होती एक स्टीम नेव्हिगेशन कंपनी. तर त्याच्या आधी पण म्हणजे बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी ही आपल्या जगन्नाथ शंकर शेट यांनी सुरू केली होती. तर 31 जुलै 1865 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. हा आपलं म्हणजे टाईमलाईन आपल्याला लक्षात असली पाहिजे 1803 पासून ते 1865 पर्यंत. ठीक आहे. दादाभाई नौरोजी म्हणतात, की ज्यांनी शिक्षणाचे बीज रुजत घातले, त्यांची निगा राखली आणि आज दृष्टीत पडणारी त्याची निरामय अभिवृद्धी होईपर्यंत त्याचा परिपोष केला आणि त्या आघाडीच्या पहिल्या कार्यकर्त्यात हे जगन्नाथ शंकरशेठ हे पहिले होते. ठीक आहे. असं दादाभाई नौरोजी म्हणतात. तर गंगाधर गाडगीळसारखे अर्थशास्त्रवाले विद्वान काय म्हणतात, की आधुनिक भारताचे ते शिल्पकार आहेत. तसेच दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी काय केलं, त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो असे म्हटले होते. तसेच जगन्नाथ शंकर शेठांनी भारतीय जीवनात शेतीचे महत्त्व जाणले होते. ग्रेट इंडियन पेनिन्सुलरचे पहिले भारतीय डायरेक्टर म्हणून यांची निवड झाली होती. तुम्हाला जर माहीत असेल जी ती रेल्वे बोरीबंदर थ्रू ठाणे 21 मैल जी पहिल्यांदा धावली होती. त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे सुद्धा होते त्या रेल्वेमध्ये प्रवासी म्हणून. तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल पूर्ण माहिती बघितली आहे. एवढ्याशा माहितीवरून आपण जितके पण काही प्रश्न यांच्यावर येतील किंवा पी-वाय-क्यू येतील ते आपण आरामात सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आज हा पहिला व्हिडिओ होता. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन-नवीन मी व्हिडिओ घेऊन येत राहीन. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.